तर पावसाच्या नुकसानीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहे। सरकार सर्वतोपरी मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नांदेडमध्ये मोठा पाऊस झालाय। मी तेथील प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। बाजूच्या राज्यांसोबत सुद्धा चर्चा सुरू केलेली आहे। लष्कराला देखील पाचारण केलेलं आहे। प्रशासन योग्य रीतीने सर्व हाताळतंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे। विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपला संपर्क त्या ठिकाणी आहे। आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलं आहे। बाजूच्या राज्यांची आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे ते रेग्युलेट केलं आहे। लोकांना काढण्याचं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे। NDRF त्या ठिकाणी होतीच, पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। आणि आत्ता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे प्रशासन योग्य प्रकारे हाताळतं आहे। जीवितहानी होऊ नये, मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे करण्याची आवश्यकता आहे ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जातं आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडनं कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्काळ ते करतो। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये पावसानं जोरदार कमबॅक केलेला आहे। मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवतानाच हवामान खात्यानं मुंबईसह महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांकरता ऑरेंज अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रात भयानक पाऊस पडतोय। 24 तासात 6 जणांचा मृत्यू झालाय। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देतात। रेवती, गेल्या काही दिवसांपासून बरसणारा पाऊस गणेशोत्सवामध्ये तरी विश्रांती घेईल अशी अपेक्षा होती, मात्र परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध आहे। नक्कीच सुप्री, तुम्ही म्हणलात तसं अगदी बरोबर आहे की असा अंदाज वर्तवला जात होता की पाऊस काही दिवस विश्रांती घेईल, कारण मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने अगदी थैमान माजवलेला होता। तर तसंच काहीसं चित्र होतं की पावसाने विश्रांती घेतलेली होती, पण आता बहुतांश भागामध्ये आपण बघतोय महाराष्ट्रातल्या की मुसळधार पावसाने परत एकदा कमबॅक केलेला आहे। मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। तर पुणे शहरामध्ये गेल्या 2 दिवसापासून सातत्याने पावसाची रिमझिम ही चालू आहे। हवामान खात्याने मुंबईसह एकूण 12 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। तर मागच्या 24 तासामध्ये दुर्दैवी 6 जणांचा मृत्यू या सगळ्या पावसामुळे झालेला आहे। तर त्यासोबतच 5 जण हे किरकोळ जखमी देखील झालेले आहेत आणि 42 गुरं जे आहेत ते देखील मृत्यू पावलेले आहेत। तर एकंदरीत हा पावसाने घातलेला थैमान जो सामान्य जनजीवन आहे ते विस्कळीत केलेला आहे। तर पुढच्या 24 तासासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांचे जे घाट माथे आहेत तिकडे ऑरेंज अलर्ट हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर त्यासोबतच आपण बघतोय की लातूरमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतोय किंवा ज्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासोबतच पुढच्या 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये नद्या आणि नाल्यांमध्ये पाण्याची पातळी ही वाढलेल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर लोकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे जिकडे मुसळधार पाऊस आहे असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। तर जे मुंबईसह इतर 12 जिल्हे आहेत ज्याचं आपण आता सविस्तर सांगितलं, त्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट हा सांगितलेला आहे। तृप्ती, निश्चित रेवती, मुंबईसह 12 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे, लोकांचं नुकसान होतं आणि मुंबईबरोबर इतर शहरांमध्ये सुद्धा लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणं आणि तू म्हणतेस तशा पद्धतीनं आवश्यकता असेलच तर घराबाहेर पडणं आवश्यक आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।